अश्वमेधाचा दिग्विजय घोडा बरोबर घेऊन मी हस्तिनापुरात प्रवेश केला. राजधानीने मोठ्या थाटामाटाने माझे स्वागत केले. सारी नगरी नववधूसारखी नटली होती. प्रमदेसारखी पुष्पकटाक्षांची वृष्टी करीत होती. पण माझे मन या अपूर्व स्वागताने सुद्धा व्हावे तसे प्रफुल्लित झाले नाही. कंठात घातलेल्या सुंदर सुवासिक पुष्पहारात आपले आवडते फूल तेवढे असू नये तसे वाटत होते ते स्वागत मला. नगराच्या महाद्वारात मला पंचार्थी ओवाळणाऱ्या दासीत अलका कुठेच दिसत नव्हती. नंतरच्या समारंभातही ती ओझरती देखील दृष्टीला पडली नाही. माझे डोळे एकसारखे तिचा शोध करीत होते, पण त्यांना अतृप्तच राहावे लागले. आईचा आनंद तिच्या पाहण्यातून, चालण्यातून आणि बोलण्यातून पळापळाला प्रगट होत होता. तिचे यौवन जणू काही काही परत आले होते, पण तिच्या स्निग्ध दृष्टीतून वाहणाऱ्या वात्सल्यात नाहूनही माझ्या हृदयाचा एक कोपरा कोरडाच राहिला होता. शेवटी सहज आठवण झाल्याचे नाटक करीत मी आईला म्हटले, अलका कुठं दिसत नाही आई? ती मावशीकडे गेली आहे आपल्या. तिच्या मावशीचं घर कुठं आहे? फार दूर आहे ते, हिमालयाच्या पायथ्याशी. तिथूनच पुढे राक्षसांचं राज्य सुरू होतं. त्या रात्री राहून राहून मी यतीचा आणि अलकेचा विचार करीत होतो. माझ्या महालात मंचकावर लोळत होतो मी. पण यावेळेला यती हातात कमंडलू घेऊन अरण्यात जलाशयावर जात असेल. त्याच्या मनात कशाची भीती नाही, कोणाविषयी प्रीती नाही. या जगात सुखाचा खरा मार्ग एवढा एकच आहे का? त्या मार्गाकडे आपले मन ओढ का घेत नाही? आपल्याला राहून राहून अलकेची आठवण का होते? त्या रतीच्या मूर्तीसारखी त्या रात्रीची अलका आपल्या मनावर कुणी कोरली आहे. ती यावेळी काय करीत असेल? ती सुखाने झोपली असेल की आपल्या आठवणीने अस्वस्थ झाली असेल? स्वप्नात ती हस्तिनापुरात येत असेल का? इथे आल्यावर माझ्या महालाभोवती घुटमळत असेल का? अश्वमेधाच्या समारंभात या गोष्टींचा मला हळूहळू विसर पडू लागला. अश्वमेध संपतो ना संपतो, तोच ज्यांच्या आशीर्वादाने आईला यती झाला होता, त्या महर्षींचे शिष्य त्यांचा निरोप घेऊन बाबांकडे आले. त्या ऋषींचे नाव कोणी घ्यायचे नाही असा आमच्या घराण्यात संकेत होता. त्या संकेताच्या मुळाशी भीती होती की राग होता, कोणाला ठाऊक. पण आपल्या जीवनाची कहाणी सांगताना कुठलीही गोष्ट लपून ठेवायची नाही अशी मी मनाला एकसारखी शिकवण देत आहे. त्या ऋषींचे नाव अंगिरस. देवदानवांचे महायुद्ध सुरू होण्याचा संभव निर्माण झाला होता. ते युद्ध होऊ नये म्हणून अंगिरसांनी शांती यज्ञाचा संकल्प सोडला होता. या यज्ञातला प्रमुख ऋत्विज त्यांचा आवडता शिष्य कच होणार होता. कच हा देवगुरु बृहस्पतींचा मुलगा. त्यामुळे या यज्ञात राक्षसांकडून अनेक विघ्ने येण्याचा संभव होता. त्या विघ्नांपासून यज्ञाचे संरक्षण करण्याकरिता अंगिरसांनी बाबांकडे त्यांच्या दिग्विजय मुलाची मागणी केली होती. अश्वमेधापेक्षाही मोठा असा हा सन्मान होता. माझ्या आकांक्षा त्या शांतियज्ञाभोवती प्रदक्षिणा घालू लागल्या. यतीची भेट हे माझ्या आयुष्यातले एक भयंकर स्वप्न होते. अलकेचे चुंबन हे माझ्या जीवनातले एक सुंदर स्वप्न होते. पण दोन्हीही स्वप्नेच होती. शांतियज्ञ हे काही तसले स्वप्न नव्हते. या यक्षाचे रक्षण करताना आपले शौर्य प्रगट होईल. राक्षसांचा लीलेने पराभव करणारा हा नवा वीर कोण आहे हे पाहण्याकरिता इंद्र आपल्याला पाचारण करील. मग आपण स्वर्गात जाऊ. अलकेपेक्षा सहस्त्रपटीने सुंदर असलेल्या अप्सरा तिथे आपले मन वेधून घेण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांचा विलोल कटाक्षांकडे किंवा मोहक विभ्रमांकडे लक्ष न देता आपण इंद्राला म्हणू, देवराज, देवदानवांच्या युद्धात मी सदैव तुम्हाला सहाय्य करीन. मात्र माझ्यासाठी एक गोष्ट तुम्ही करायला हवी. नहुष राजांची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा शाप मिळाला आहे माझ्या वडिलांना. त्या शापावर उपशाप हवा आहे मला. आईने माझ्या जाण्याला मोडता घालण्याचा प्रयत्न केला. मूल कितीही मोठं झालं तरी आईला ते लहानच वाटतं असं तिने डोळ्यात पाणी आणून मला पुन्हा पुन्हा सांगितले. मला तिच्या दुबळेपणाची कीव वाटू लागली. मी राक्षसांच्या पराभवाची आणि माझ्या पराक्रमाची स्वप्न पाहत होतो. मी म्हणालो, तू सांगतेस ते कितपत खरं आहे हे मी म्हातारा झाल्यावरच मला कळेल. म्हातारपणी मी काही पोरकटपणा करू लागलो तर त्यावेळी येयू अजून लहान आहे म्हणून तू मला क्षमा करशील ना? सद्गदित स्वराने आई उत्तरली, तू म्हातारा झालेला माझ्या दृष्टीला पडावास एवढीच परमेश्वरापाशी माझी प्रार्थना आहे. या शब्दांमागचे तिचे दुःख इतरांना कळत होते की नाही, कोणाला ठाऊक. पण ते शब्द ऐकून मला वाटले, यती ज्या काळ रात्री पळून गेला होता ती आईच्या डोळ्यांपुढे अजून उभी आहे. तिची एखाद्या राक्षसिणीसारखी तिला भीती वाटत आहे. माझे शरीर रक्षक मागून सावकाश येत होते. त्यांच्या चालीने अंगिरस ऋषींच्या आश्रमाकडे जायला माझा घोडा कंटाळला. माझ्यासारखेच त्याचे मन अवखळ असावे.
वाऱ्याशी स्पर्धा करण्यात त्याला विलक्षण आनंद होत होता. हा हा म्हणता मी आश्रमाजवळ आलो. सायंकाळ झाली होती. समोरच्या झाडीतून कृष्ण धूम्ररेखा निळसर आकाशाकडे वक्र गतीने जात होत्या. त्यांची ती हालचाल नर्तकीच्या तालबद्ध पदक्षेपांप्रमाणे वाटत होती. घरट्यांकडे परत येणारी पाखरे मधुर किलबिल करीत होती. जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते. त्यात मेघखंडांच्या आहुती दिल्या जात होत्या आणि हे सारे पक्षी ऋत्विज बनून मंत्र म्हणत होते. नाना प्रकारची पाखरे घरट्यांकडे परतत होती. राजवाड्यात सुद्धा रंगांचे इतके वैचित्र्य मी कधी पाहिले नव्हते. मी घोडा थांबविला. त्या तरल गाणाऱ्या रंगांकडे मुग्ध होऊन मी पाहू लागलो. एक पंचरंगी पाखरू उडत उडत माझ्या समोरून जाऊ लागले. त्या रंगांचा मोह मला अन्वार झाला. त्या पाखराला बाण मारून खाली पाडावे आणि त्याचे सुंदर पिसे आपल्या संग्रही ठेवावी अशी इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली. मी धनुष्याला बाण लावला. इतक्यात माझ्या कानांवर कोणाचे तरी कठोर शब्द आले. हात आवर. ती विनंती नव्हती, आज्ञा होती. मी चमकून वळून पाहिले. त्या पाखराचे चित्रविचित्र रंग पाहण्याच्या नादात माझे आजूबाजूला लक्षच गेले नव्हते. डावीकडच्या वृक्षाच्या शाखेवर एक ऋषिकुमार संध्येची शोभा पाहत बसला होता. माझ्याच वयाचा असावा तो. त्याच्या आज्ञेचा मोठा राग आला मला. पण नकळत माझा हात आधीच खाली गेला होता. त्यापेक्षा मी स्वतःवरच अधिक रागवलो. पुढच्या क्षणी वृक्षावरून त्याने खाली उडी टाकली आणि माझ्या जवळ येऊन तो म्हणाला, अंगिरस ऋषींचा आश्रम आहे हा. मी कुर्र्याने उत्तरलो, ते ठाऊक आहे मला. या आश्रमाच्या परिसरात तू या पाखऱ्याची हत्या करणार होतास. तो अधर्म झाला असता. मी क्षत्रिय आहे. हिंसा हा माझा धर्म आहे. स्वतःच्या संरक्षणाकरिता किंवा दुर्जनांच्या पारिपत्याकरिता केलेली हिंसा हा धर्म होऊ शकतो. या मुक्या निष्पाप प्राण्याने तुला कोणता त्रास दिला होता? त्यानं कोणतं वाईट कृत्य केलं होतं? त्या पाखराचे रंग फार आवडले मला. मोठा रसिक दिसतोस तू, पण ज्यानं तुला रसिकता दिली आहे त्यानंच त्या पाखराला जीव दिला आहे हे विसरू नकोस. मी चिडून म्हटले, हासली निरस प्रवचनं देवळात गोड लागतात. तो ऋषिकुमार हसत म्हटला, तू एका देवालयातच उभा आहेस. तो पहा, पश्चिमेकडे या देवळातला नंददीप मंद मंद होत चालला आहे. जरा वर पहा, आता या मंदिरात निरांजन मागून निरांजन प्रज्वलित होत जातील. वेशावरून तो एक साधा ऋषिकुमार दिसत होता, पण त्याची बडबड ऋषीपेक्षा कवीला शोभेल अशी होती. त्याचा उपहास करण्याकरिता मी म्हटले, कविराज, आपल्याला घोड्यावर बसता येतं काय? नाही. मग आपल्याला मृगेचं सुख कधीच मिळणार नाही. पण मीही शिकार करतो. कसली? दर्भाची? उपहासाने भरलेल्या स्वरात मी प्रश्न केला. त्याने शांतपणे उत्तर दिले, माझ्या शत्रूंची. वल्कलं नेसणाऱ्या आणि पर्णकुटीत राहणाऱ्या ऋषिकुमारांनाही शत्रू असतात? एकच नाही, पुष्कळ. शत्रूशी लढायला तुझ्यापाशी शस्त्र कुठे आहेत? सूर्य आणि इंद्र यांच्यापेक्षा अधिक तेजस्वी असा घोडा माझ्यापाशी. तुला घोड्यावर बसता येत नाही ना? तुझ्या घोड्यावर नाही, पण माझ्या घोड्यावर मी सदैव बसतो. मोठा चपळ सुंदर प्राणी आहे तो. त्याचा वेग किती विलक्षण आहे म्हणून सांगू? तो क्षणार्धात पृथ्वीवरून स्वर्गात जातो. प्रकाश जिथे पोचू शकत नाही तिथे तो सहज प्रवेश करतो. अश्वमेधाचे घोडे त्याच्यावरून ओवाळून टाकावेत. त्याच्या बळावर माणूस देव होतो, देवाचा महादेव होतो. तो वर्मी लागेल असे बोलत असावा, मात्र त्याच्या बोलण्याचा अर्थ मला नीटसा कळला नाही. संतापून मी माझ्या घोड्याला टाच मारली आणि त्या उद्धट ऋषिकुमारला म्हटले, कुठे आहे तुझा घोडा? तो तुला दाखवता येणार नाही मला, पण अष्टोप्रहार तो माझ्यापाशी असतो. माझ्या सेवेसाठी सदैव जागृत राहतो. त्याला नाव बिव आहे की नाही? आहे. त्याचं नाव काय? आत्मा. विनीत वृत्तीने आश्रमात प्रवेश करायला मला आईने आवर्जून सांगितले होते. म्हणूनच शेला, अलंकार वगैरे वस्तू शरीररक्षकापाशी देऊन मी पुढे घोडा पिटाळला होता. साध्या सैनिकासारखा दिसत होतो मी. त्यामुळे त्या ऋषिकुमारने मला ओळखले नाही यात नवल नाही. मी त्याला कधीच पाहिले नव्हते, मग मी तरी त्याला कसे ओळखणार? सारेच ऋषी आणि डोंगर दुरून सारखे दिसतात. जटाभार, यज्ञोपवीत, वल्कले, भस्मलेप इत्यादी गोष्टीत ऋषीत वेगळेपणा तो काय असणार? मात्र त्या दिवशी रात्री प्रार्थनेच्या वेळी अंगिरस ऋषींनी जेव्हा त्याची आणि माझी ओळख करून दिली तेव्हा मी चपापलो. तो कच होता.
देवगुरु बृहस्पतींचा मुलगा, शांती यज्ञातला एक प्रमुख ऋत्विज. माझ्या एवढाच तो वयाने लहान दिसत होता. फार तर माझ्याहून एक दोन पावसाळे अधिक पाहिले असतील त्याने. इतक्या लहान वयात अंगिरसांसारख्या निस्पृह ऋषींनी आपल्या यज्ञातले प्रमुख पद त्याला द्यावे ह्याचे मला आश्चर्य वाटले. प्रेम आंधळे असते हेच खरे. मग ते आईचे मुलावरचे प्रेम असो, नाहीतर गुरुचे शिष्यावरले प्रेम असो. अंगिरसांनी आमची ओळख करून देताच कचही चकित झाला. संध्याकाळी आम्हा दोघात लहानशी शाब्दिक चकमक झाली होती. तिची आठवण होऊनच की काय, तो हसत पुढे आला आणि मला अभिवादन करून म्हणाला, युवराज, संध्याकाळी मी आपल्याला किंचित टाकून बोललो की काय, कोणाला ठाऊक. सत्य बोलावं, पण ते ऐकणाऱ्याला प्रिय होईल अशा रीतीने बोलावं, ही गुरुजींची शिकवण अजून मी पूर्णपणे आत्मसात करू शकलो नाही. माझ्या बोलण्याचा राग मानू नका. माणसाच्या मनाचा घोडा केव्हा आणि कशाला बुजेल याचा नेम नसतो. क्षमा करा मला. मी त्याला परत अभिवादन केले. तुम्हीही मला क्षमा करायला हवी. हे शब्द माझ्या जिभेच्या आग्रापर्यंत आले होते, पण ते काही केल्या ओठांबाहेर पडले नाहीत. हस्तिनापूरच्या युवराजाने एका ऋषिकुमारची क्षमा मागायची? छे. स्वतःशी काही म्हणतच कच अग्निशाळेबाहेर आला. मी त्याच्या मागेच होतो. हे शब्द मला स्पष्ट ऐकू येत होते. आत्मा वा अरे मनतव्य श्रोतव्य, आत्मा वा अरे निधिध्यासितव्य. आम्हा दोघांना निरनिराळ्या पर्णकुट्या दिल्या होत्या. त्या आश्रमाच्या अगदी टोकाला होत्या. चिमण्या बहिणी बहिणींनी एकमेकींना बिलगून एकाच पांघरुणात झोपी जावे तशा काळसर हिरव्या वृक्षराजीतल्या त्या दोन पर्णकुटिका दिसत होत्या. माझ्याकडे पाहून हसत कच म्हणाला, युवराज, आता आपण शेजारी झालो. शेजाऱ्यासारखा दुसरा शत्रू नाही, ही युक्ती लक्षात आहे ना कचदेव, मी विनोदाने म्हणालो. प्रत्येक लोकप्रिय उक्तीत केवळ अर्धसत्य असतं, त्याने हसून उत्तर दिले. पर्णकुटीतल्या शय्येवर मी पडलो, पण मला झोप येईना. यतीच्या त्या काटेरी शय्येच्या मानाने ही शय्या शतपटींनी सुखकारक होती, पण पराच्या शय्येवर लोळायला सवकलेल्या माझ्या शरीराला ती बोचू लागली. कोपऱ्यात कसला तरी मंद दिवा जळत होता. कदाचित इंगुदी तेलाचा असेल, कदाचित दुसरे कसले तरी तेल असेल ते. युवराज ययातीने इंगुदी शब्द ऐकला होता, पण ते तेल कसे असते आणि तो कसे काढतात ह्याची त्याला कुठे कल्पना होती. या वृक्ष आणि दरिद्री वातावरणात शांतियज्ञ पुरा होईपर्यंत आपल्याला दिवस काढले पाहिजेत ह्या कल्पनेने माझे अंग शहारले. पलीकडच्या पर्णकुटीतून मंद मधुर ध्वनी येत होता, गुंजरावासारखा. मधूनच झुळझुळू वाहणाऱ्या गंगाजलासारखा तो वाटे. डोळे मिटून मी ते मधुर ध्वनी ऐकू लागलो. कचाचे निद्रेपूर्वीचे नित्यपठन चालले असावे. त्याचे शब्द काही मला ऐकू येत नव्हते, पण उन्हाने तापलेल्या प्रवाशाच्या अंगावर पावसाचे तुषार पडावे तसे ते मला वाटत होते. हळूहळू निद्रेने मला आपल्या कुशीत घेतले. माझ्या स्वप्नात अलका गुणगुणत होती, आत्मा वा अरे मनतव्य श्रोतव्य निधिध्यासितव्य. हे मानवा, आत्म्याच्या स्वरूपाचा विचार कर. आत्म्याच्या हाका ऐक. आत्मज्ञान हेच आपल्या ध्येयमान, त्याचाच निधिध्यास धर. तू तर आता गार्गी मैत्रेयी झालीस, असे म्हणत मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती अदृश्य झाली.